नमस्कार आई. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? माझं नाव ताराबाई कुटराम खडोते. उंबरवाड्याला राहते. पोस्ट उंबरवाडा, तहसील तुमसर, जिल्हा भंडारा. तुम्ही मार्गात कशासाठी आले? मी मार्गात माझ्या मागं खूप वैध लोकांचा हात होता. किती वर्ष झाले तुम्ही मार्गात आले? मी मध्ये मार्गात आले. खूप परेशान केलं होतं वैध लोकांनी मला. माझी पाळी सुद्धा उडवून टाकली होती. माझा कोसवा सुद्धा बांधून टाकला होता त्याने. बाळ होऊ देत नव्हती मला. खाणं बंद होऊन गेला होता माझा. बाबा मला घ्यायला आले होते. बाबाले म्हणलं, मी दादा मला मला इथं ठेवू नको म्हणलं, मला घेऊन चाल म्हणलं गावले. वाचीन तर म्हणलं आंबेल 5 जण, मरीन तर माते द्यायचं म्हणलं. हे अशा परिस्थितीसाठी म्हणलं इथं आणून ढकललास का म्हणलं तुनं. म्हणलं नाही बेटा म्हणे, होते म्हणे काय काय दिवस आपण दुःखही भोगा लागते म्हणे, दुखाच्या मागं आपल्याला सुख भेटते म्हणे. हां, मग आम्ही गावले गेलो, महाल गावले आईकडे गेलो. तर मग पांडुरंग आगरे माझे काका कार्यकर्ता आहेत, त्याच्या हातचे पुष्कळ सेवक आहेत. त्यानं म्हणलं, जवाई असे कोटपर्यंत परीले दुःखी ठेवाल, तुम्ही दुःखातून मोकळे व्हा ना, तुम्ही मार्गात या का. माझी पोरगी ज्योती होतानीच तिला दम उठत होता. तिच्यासाठी आम्ही मार्गात गेलो. घडी घडी तिला भरती करावं लागत होता दवाखान्यामध्ये. मार्गात गेलो. तिचा जीवन सुखी झाला, माझा पण जीवन सुखी झाला. पाळी आली मला, माझी कुसवा चालू झाला. वैधवाने नाही टाकलं. मी एका भक्ताकडे जात होतो, मी इथं देवाडीले सहारे सहारेच्या इथं जात होतो. त्याच्यापासून माझं चांगलं झालं. माझा मुलगा मालगावला शिकत होता. पांडुरंग आगरे कार्यकर्ता आहेत. त्यानं म्हणलं का जवाई असं कोटपर्यंत तुम्ही दुःख भोगाल, कवरी दुःखात राहाल आणि कवरी दुसऱ्याच्या मागे धावाल, असे नको करा, तुम्ही मार्गात येऊन जा. तर मग मी राज्याची माया का नाही तर परीक्षा झाली. मग राजेशला इथं आला. तेव्हापासून आम्ही, माझा वडील रामलाल आगरे आणि पांडुरंग आगरे, मुकुंद आगरे, हे 3 जण आले. मी शेतावरती होतो तिकडे कनारामध्ये. ते येऊन मला भेटले. बालीचे बाबा होते ते त्यांना मग म्हणलं, गुरुजीकडे गेले, आमचे खोबरागडे गुरुजी तुमच्यातले, त्याच्याकडे गेले. आणि ते कशासाठी आल्या ते याने सांगितलं, आमची मुलगी आहे इथं उंबरवाड्यामध्ये, तिची तब्येत बरोबर राहत नाही, तिच्या मागं दुष्टाचा हात आहे म्हणून सण्याने. तर मग गेल्याच्या नंतर म्हणते कार्यकर्ता बोलले, खोबरागडे गुरुजी म्हणते, आग्रेजी तुम्ही देऊन टाका म्हणते. नाही जी म्हणते, माझा गाव खूप लांब दूर आहे म्हणते, का सकाळची गाडी आणि संध्याकाळची गाडी जात राहते म्हणते, इथं उतरावं लागते म्हणते, आपल्या कातवरून पैदल जावं लागते 5 किलोमीटर म्हणते, तुम्ही देऊन टाका म्हणते. मग त्याच्या जरूरच आम्ही कार्य घेतलं. पहिले 3 दिवसाचे कार्य घेतलं, नंतर 11 दिवसाचे घेतले. त्याच्यानंतर का नाही तर 11 दिवसाच्या कार्यामध्ये मला सुख शांती मिळाली. त्याच्यानंतर 21 दिवसाचे दिलं त्यानं कार्य. माझा बाळ इथंच होता. राजासाहेब बरोबर शाळेत जात नव्हता, काही नव्हता, असा पागलसारखा फिरत होता. आमचे पतिदेव आले का नाही तर षष्टीचं हवन केलं त्याईनं. षष्टीचं हवन झाल्याच्या नंतर म्हणजे का नाही तर 8-10 दिवसानं त्याला लकव्यानं मारलं. उठले, संडासकडे गेले, संडासकडून आले, तोंडगडत मी झोपून होतो. बालीची आई उठ म्हणते. म्हणलं काऊन उठ म्हणता मला. तर म्हणते, माझा अंगपाय काऊन तर ढिलाच लागते म्हणते. असं काऊन लागते म्हणलं तुम्हाला म्हणलं. तर म्हणते माहीत नाही म्हणते, मला कुठं तरी घेऊन चल म्हणते तू म्हणते. मग मी म्हणलं वरायला सांगितलं, मग दादा रे म्हणलं तुम्ही गाडी घेऊन या म्हणलं, तुमची गाडी. गुरुच्या घरी गेले, गाडी करा. त्याची गाडी इथं जात होती शेगाव शिर्डीले. मग का नाही तर अनिल आणि संतोष, ते 2 जणांना गाडी आणली तिथून कुठून आपलं हे तुमसरवरून चण्यानी. दिगोरी आमगावले एक भदाडे, डॉक्टर आडनाव भदाडे आहे, त्याच्याकडे गेलो. ते नेलं, त्याची औषध दिलं. त्यानं म्हणते तुम्हाला बिरवानच्या दवाखान्यामध्ये भरती करावं लागेल म्हणते. हो म्हणलं. आम्ही घेऊन गेलं. 3000ची औषध झाली, इंजेक्शन घे सर्व धरून सण्याने. आणि
गाडीचा किराया देऊन सन्यान माझ्याजवळ 100च रुपये उरलेले होते. म्हणलं चल माझ्यासोबत पोरं आले ते याले चहा पाणी सुद्धा पाजल्या पाहिजे, बिचारी सोबत आले तर याने सिधी गाडी त्या निर्वाणच्या दवाखान्यात नेला. निर्वाण डॉक्टरनं पाहिलं आणि म्हणते तुम्ही ॲडमिशन करता का भरती? म्हणते नाही साहेब. म्हणलं मी भरती नाही करत, आता इथं माझा मुलगा आणि माझी सून म्हणलं गावी आहे. म्हणलं मी एकटे कशी भरती करू? म्हणलं मग नंतर आम्ही विचार करतो म्हणलं. मग मी घरी आलो. घरी 100 रुपये उरले का नाही ते पण त्याला दिलो. त्याची फी तपासल्यानंतर 100 रुपये दिलं. मग तपासाची फी 100 रुपये दिलं त्याला. घेतलं मग 100 रुपये त्यानं. मग घरी आलो. घरी आलो का नाही तर अजून तब्येत जास्त वाढली तर अजून त्या निर्वाणकडे नेलो आम्ही. 2 दिवस राहिले. 2 दिवस राहिल्याच्या नंतर पोट खूप एवढा मोठा झाला. सण ताप करे. मधातून तुम्ही मीराबाई जांगडे आली म्हणते तुम्ही येते काय भरती केल्या? म्हणते तुम्ही प्रोफेसरचे औषध काम नाही द्या? म्हणते त्याच्या डॉक्टर सुधरवते, आराम पडते म्हणते त्याच्या डॉक्टर जोर म्हणते पुष्कळ केस सुधारले म्हणते. पण डॉक्टर मला सुट्टी देतच नव्हता. मग आता कसं करावं बा म्हणलं. मग त्याच्यानंतर मध्ये त्याले पैसे दिले आम्ही 40,000 रुपये डॉक्टरले 3 दिवसाचे. तर मग सुट्टी नव्हता देत, तर मग जबरदस्तीने सुट्टी काढला आणि घरी आला. पोट असा तक्ता करे, अंगामध्ये खूप बुकार. मला घेऊन चल. खिडकीतून असे आवाज मारतात मला, इकडे ये बालीची आई, इकडे ये. काहून? म्हणलं मला इथून काढ म्हणते, घरी घेऊन चाल म्हणते. मी आता वाचत नाही म्हणते, पोट फुगून गेला होता आणि त्याच्यात श्वास घेता नव्हता येत दवाखान्यामध्ये. घरी आलो ना. मग का नाही तर राजेशनं फोन केलं ना आपल्या साड्याले प्रोफेसरले. मग तो डॉक्टरले घेऊन नाही आला. याच्या प्रोफेसरच्या डॉक्टर म्हणाले लागला तुम्ही काय नेल्या म्हणते तेवढ्या दूर? म्हणते मी तर जवळ होतो म्हणते, तुम्हाला माहीत नव्हता का? म्हणते नाही. म्हणलं माझ्या बहिणीने सांगलं मीरा जांगडेनं. म्हणलं मग औषध पाणी दिलं त्यानं. आणि मग मी आपल्या मोठ्या सेवकाकडे गेलो. दादा आता कसं करू म्हणलं मी. म्हणलं तुम्ही तरी सांगा म्हणलं, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे या म्हणलं, मानाले मोठे पणाले मोठे या म्हणलं, पण तुम्ही सांगा आता समोर का करायचं आहे म्हणलं. तर म्हणते तुम्ही का नाही म्हणते असे करा म्हणते. शेकीन बोलली तर म्हणते असं करा आई म्हणते, तुम्ही 3 दिवसाचे कार्य घडवा म्हणते. कार्य घडवलं. ज्योतीवर सांगितलं भगवंता तुमच्या असं सेवक तर तुम्ही घेऊन जा, माझा सेवक असेल तर उठून उभा करा म्हणलं. मी तुमच्या म्हणलं चालता फिरता होतील, गाडी करून चालायला लागतील, संडासकडे जातील. मी तुमच्या निवासस्थानात आणेन, तुमच्या भवनात आणेन, तुमच्या आश्रमले आणून असे शब्द सोडलो मी ना. जेवढे दिवसाचे तिने 11 दिवसाचे दे, 3 दिवसाचे दिलं, नंतर 11 दिवसाचे दिलं, 21 दिवसाचे कार्य दिलं. त्या कार्यामध्येच त्या सुख शांती मिळाली. आपली काडी धरून ते चालायला लागले. संडासकडे जात होते, आजूबाजूला फिरत होते. एक दिवस का झालं काय येईना का नाही तर चहा घेतला, चहा तोच खाल्ला येईना, काडी धरलं ना आपली चहा हल्ले गेले तिकडे. एक त्याची मानलेली बहीण होती सुशेलाबाई, त्याच्या घरी जाऊन बसले. मी सगळीकडे पाहून आलो पण हे दिसतच नव्हते कोटी आहेत का आहेत म्हणून सन्याने. मग अचानक मग माझा मन ओढला. म्हणलं इकडे तर आले, सुशेलाबाई आले का म्हणलं तुमचे भाऊ? म्हणलं तो हो म्हणते आले आहेत म्हणते, बसा म्हणते. खूप हसायला लागले ते. खूप पाहिलीस म्हणते. हो म्हणलं चालता नव्हता तुम्हाला? म्हणलं असं वाटत होतं म्हणलं मला का कुठे पडले असतील का झालं असं म्हणून म्हणलं असे सांगितलं मी त्याला. याच्यानंतर मध्ये सुखशांती मिळाली, भगवंतानं सुखशांती दिलं. त्याले थोडंसे चालायला लागले काडी धरून सन्याने. जे तकलीफ होती ते थोडंसं कमी झाली त्याच्याली. औषधही चालू होती आणि भगवंताचे कार्यही चालू होते. दुआ आणि दवा दोन्ही चालू ठेवलं. पटकन आराम घडला त्याला. घेऊन गेलो मग येते. पण नेल्याच्या नंतर मध्ये बाबाच्या येते नेलो निवासस्थानले टिमकीले. त्याच्यानंतर मौद्याले नेलो भवनात. आपण होऊन चालायला लागले, बिगर काडीने चालायला लागले. तेवढ्या वर्त बाबाच्या आश्रमले चढले. ते वर्त चढून सन्यान त्याने विनंती केला. जे माझे शब्द होते विनंती करून भगवंताजवळ मी मोकळे आपले शब्द केले. 11चे आणि मग 21 दिवसाच्या कार्यामध्येच त्याला आराम पडला. पाटेले उठून सन्याने मी 5 नाही वाचत तर पटकन आंघोळ करून तीर्थसाठी पाणी आणून सन्याने त्याला लावत होतो. अंगा पायाला लावून देत होतो, पाजून देत होतो. भगवंतानं गेलं होतं.
यशस्वी झाले होते. त्याच्यात तो सध्या नियमाचं पालन झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, सत्यानं वागलं पाहिजे. सत्यानं जो चालते त्याची परमेश्वर जरूर परीक्षा घेते. सत्याची परीक्षा आहे, असं आहे. मार्गात आलो. माझी मुलगी पोटात होती, मंजुषा. मला अन्न पाणी चालत नव्हता, काही नव्हता. पण मी ज्योती बबिता नाव आहे, पण आता असं गावगावड्यामध्ये आपली ज्योती म्हणते, तर शाळेतलं नाव तिच्या बबिता आहे. ते होती तिच्या पाठी मंजुषा लवकर जमावली. कार्यकर्त्यानं माझा दूध बंद केला होता, तिला दूध नको पाहिजे म्हणून सनेने. त्रास खूप होता मला, पण मी दवाखान्यात गेलो नाही, भगवंताच्या चेचार राहिलो. ज्या वेळेस आम्ही बेचाळीचे त्याग घडवलं ना, एकदम भगवंताच्या तीर्थरक्षावर बबिता नावाची पोरगी जगली. खूप रडे, जेवढ्यावर उठे तेवढ्यावरच तिला सरबत पाणी करून सण्याने तिला पाजत होतं. तर तिच्या वेळेसच औषध नाही घेतली मी ना, मंजुषाच्या वेळेस. नाही तर नुसत्या दवाईवर माझे लेकरं कळत होते. पोटामध्ये काहीच राहत नव्हतं ना. कामं करावं लागे. घरी बैलाची जोडी होती, गाय होती, गोरी होती, त्याचे चारा पाणी आणा लागे, गवत खड सगळेच कामं करावं लागे.